जगातील सर्वात आश्चर्यजनक रहस्य अल नाइटिंगेल द्वारा. मराठी अनुवाद वल्लभ बोथरे. लेखक, प्रशिक्षक आणि अभियंता. मी तुम्हाला जगातील सगळ्यात विचित्र रहस्याबद्दल सांगू इच्छितो. काही काळापूर्वी अल्बर्ट श्वाइझर, जे एक महान डॉक्टर आणि नोबेल पारितोषिक विजेते होते, त्यांची लंडनमध्ये मुलाखत घेतली जात होती. एक रिपोर्टरने त्यांना विचारले, डॉक्टर, आजकालच्या लोकांमध्ये काय चूक आहे? महान डॉक्टर काही क्षण शांत राहिले आणि मग ते म्हणाले, लोक फक्त विचार करत नाहीत. आणि याच विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आज आपण सोन्याच्या युगात जगत आहोत. हे असे युग आहे ज्याची माणसाने हजारो वर्षापासून वाट पाहिली, स्वप्न पाहिली आणि त्यासाठी मेहनत केली. पण हे आल्यानंतर आपण त्याचे फार कौतुक करत नाही. आपण अमेरिकेत खूप नशीबवान आहोत की आपण या पृथ्वीवर कधीही असलेल्या सर्वात श्रीमंत देशात जगतो. इथे प्रत्येकासाठी भरपूर संधी आहे. पण तुम्हाला माहित आहे काय घडतं? चला, आपण 100 माणसांना घेऊ जे 25 वर्षाचे आहेत. तुम्हाला कल्पना आहे का की 65 वर्षापर्यंत त्यांचं काय होईल? हे 100 माणसं जी 25व्या वर्षी सुरुवात करतात, ते सर्वोच्च यशस्वी होतील अशी अपेक्षा करतात. जर तुम्ही त्यांच्यापैकी कुणालाही विचारलं की त्यांना यशस्वी व्हायचं आहे का, तर ते होकार देतील. आणि तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर जोश, डोळ्यात चमक आणि त्यांचं उंच मानेनं चालण्याचा आत्मविश्वास दिसेल. त्यांचं आयुष्य त्यांना एक सुंदर अनुभवासारखं वाटतं. पण 65 वर्षापर्यंत पोचल्यावर काय होतं? एक जण श्रीमंत होतो, 4 जण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, 5 अजूनही काम करत असतात आणि 90 जण कंगाल होतात. आता एक क्षण विचार करा, 100 पैकी फक्त 5 जण यशस्वी होतात. इतके लोक अपयशी का होतात? 25व्या वर्षी असलेली चमक कुठे गेली? स्वप्न, आशा, योजना काय झाल्या? आणि जे करण्याची त्यांची इच्छा केली होती आणि प्रत्यक्षात काय मिळवलं, यात इतका फरक का? जेव्हा आपण म्हणतो की 5% लोक यशस्वी होतात, तेव्हा आपल्याला यशाची व्याख्या करावी लागते. आणि ही व्याख्या अशी आहे: यश म्हणजे एक योग्य उद्दिष्टाची सातत्याने प्रगती करणारी जाणीव. जर एखादा माणूस ठरवलेल्या उद्दिष्टाकडे पुढे जात असेल आणि त्याला माहीत असेल की तो कुठे चालला आहे, तर तो माणूस यशस्वी आहे. जर तो असं करत नसेल, तर तो अपयशी आहे. यश म्हणजे एक योग्य उद्दिष्टाची सातत्याने प्रगती करणारी जाणीव. रोलो मे हे एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मॅन्स सर्च फॉर हिमसेल्फ नावाचं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं. या पुस्तकात ते म्हणतात, आपल्या समाजात धैर्याचं विरुद्ध भित्रेपणा नाही, तर ते आहे सारखं वागणं, म्हणजे कन्फॉर्मिटी. आणि हाच आजचा मुख्य प्रॉब्लेम आहे. लोक फक्त इतरांसारखी वागतात. का वागतात हे न समजता, त्यांना कुठे जायचंय हे माहीत नसताना. आता जरा विचार करा, अमेरिकेत सध्या 65 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या 40 दशलक्ष लोक आहेत आणि त्यापैकी 30 दशलक्ष लोक कंगाल आहेत. ते जीवनातील गरजांसाठी इतरांवर अवलंबून आहेत. आपण वाचायला शिकलो असतो 7व्या वर्षी आणि 25व्या वर्षी आपण पोटभर काम करायला शिकलो असतो. साधारणतः त्या वेळेपर्यंत आपण फक्त स्वतःचं पोट भरत नसतो, तर कुटुंबाची जबाबदारी घेतलेली असती. आणि तरीही 65व्या वर्षी येईपर्यंत आपण कधीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला शिकलो नाही. या जगातील सर्वात श्रीमंत देशात राहूनही. का? कारण आपण फक्त इतरांसारखं वागतो. प्रॉब्लेम असा आहे की आपण त्या 95% लोकांसारखं वागतो जे यशस्वी होत नाहीत. आता हे लोक असं का करतात? यांचं उत्तर त्यांनाही माहीत नाही. हे लोक मानतात की त्यांचं आयुष्य परिस्थितीमुळे, बाहेरील घटनांमुळे ठरतं आणि त्याच त्यांच्यावर नियंत्रण असतं. एकदा एका सर्व्हेमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना विचारलं, तुम्ही का काम करता? तुम्ही सकाळी का उठता? 20 पैकी 19 जणांना काहीच कल्पना नव्हती. जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतील, सगळे सकाळी कामाला जातात. आणि तेच कारण असतं की ते कामाला जातात, कारण सगळे असं करतात. आता पुन्हा यशाच्या व्याख्याकडे येऊ. कोण यशस्वी होतो? तो माणूस यशस्वी होतो जो एक योग्य उद्दिष्टाची सातत्याने प्रगती करतो. तो माणूस जो म्हणतो, मी हे बनणार आहे, आणि मग त्या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी काम करायला लागतो. मी तुम्हाला सांगतो की यशस्वी माणसं कोण आहेत. एक शिक्षक जो शाळेत शिकवतो कारण त्याला तेच करायचं होतं, तो माणूस यशस्वी आहे. यशस्वी ती बाई आहे जी एक पत्नी आणि आई आहे, कारण तिला पत्नी आणि आई बनायचं होतं आणि ती ते उत्तमपणे करत आहे. यशस्वी तो माणूस आहे जो आपल्या गॅस स्टेशन चालवतो कारण त्याला तेच करायचं होतं.
यशस्वी तो विक्रेता आहे जो टॉप सेल्समॅन बनायचं स्वप्न पाळतो आणि आपल्या कंपनीसोबत वाढायचं आणि प्रगती करायचं ठरवतो. यशस्वी तोच आहे जो ठरवून दिलेलं काम करत आहे, कारण त्यानं ते ठरवलेलं होतं. पण 20 पैकी फक्त एक जण असं करतो. म्हणूनच आजच्या काळात आपल्याला स्पर्धा तितकी जाणवत नाही, जोपर्यंत आपण ती स्वतः तयार करत नाही. स्पर्धा करण्याऐवजी आपल्याला फक्त नवीन काहीतरी तयार करायचं आहे. मी 20 वर्ष याच गोष्टीचा शोध घेत होतो, की माणसाच्या आयुष्याचं भविष्य काय ठरवतं. असा काहीतरी गुपित होतं का, ज्यामुळे आपण भविष्याचा अंदाज मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. असा एखादा गुपित ज्यामुळे एखादा माणूस नक्कीच यशस्वी होऊ शकतो, जर त्याला ते गुपित माहीत असेल आणि कसं वापरायचं ते कळलं. हो, असं गुपित आहे आणि मी ते शोधलं. तुम्ही कधी विचार केला आहे का, की इतके लोक प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतात, पण त्यांना काहीही खास मिळत नाही. आणि दुसरीकडे काही जण खूप कमी मेहनत करूनही सर्व काही मिळवतात. त्यांच्याकडे जणू काही जादू असते. तुम्ही कधी ऐकलं आहे का, की लोक म्हणतात, तो ज्या गोष्टीला हात लावतो ती सोनं बनते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की जो माणूस एकदा यशस्वी झाला, तो यशस्वी होतच राहतो. आणि दुसरीकडे जो माणूस अपयशी ठरतो, तो अपयशीच राहत जातो. हे सगळं उद्दिष्टामुळे होतं. काही जणांकडे असतात, काही जणांकडे नसतात. ज्यांच्याकडे उद्दिष्ट असतात ते यशस्वी होतात, कारण त्यांना माहीत असतं की ते कुठे चालले आहेत. आता एका जहाजाची कल्पना करा, जे बंदर सोडून निघत आहे आणि त्याचा संपूर्ण प्रवास आखलेला आहे. कॅप्टन आणि क्रूला माहीत आहे की त्यांना कुठे जायचं आहे आणि किती वेळ लागेल. त्यांचं ठरलेलं उद्दिष्ट आहे 10,000 पैकी 9,999 वेळा ते त्या ठिकाणी पोहोचतं, जिथून त्याचा प्रवास सुरू झाला होता. आता दुसऱ्या जहाजाची कल्पना करा, जे पहिल्यासारखंच आहे, पण यावर ना कॅप्टन आहे ना क्रू. त्याला कोणतंही उद्दिष्ट नाही, कोणतं ठिकाण नाही, फक्त इंजिन सुरू करून सोडून दिलं आहे. माझ्या मते तुम्ही माझ्याशी सहमत असाल, की जर जे जहाज बंदर सोडतं, तरी ते बुडेल किंवा एखाद्या निर्जन किनाऱ्यावर जाऊन अडकून बसेल. कारण त्याचं कोणतंही ठिकाण ठरलेलं नाही आणि त्याला कोणतेही मार्गदर्शन नाही. मानवाचंही तसंच आहे. उदाहरणार्थ, विक्रेत्याचा विचार करा. आजच्या काळात चांगल्या विक्रेत्याचं भविष्य सर्वात उज्ज्वल असतं. विक्री हे जगातील सर्वात जास्त पैसे मिळवणारं काम आहे. जर आपण त्यात चांगलं असू आणि आपल्याला माहीत असेल की आपण कुठे चाललो आहोत. प्रत्येक कंपनीला टॉप विक्रेते हवे असतात आणि त्या लोकांना बक्षीस दिले जातात. त्यांच्यासाठी आकाशाची मर्यादा असते, पण किती जण असे विक्रेते सापडतात? कधीतरी कोणी म्हटलं होतं, की मानव जात अशीच आहे. ती ताकदवान लोकांना जिंकण्यापासून रोखत नाही, तर दुर्बल लोकांना हरवण्यापासून वाचवते. आजची अमेरिकन अर्थव्यवस्था युद्धाच्या काळातल्या एका ताफ्यासारखी आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था आपल्या दुर्बल कडीला सुरक्षित ठेवण्यासाठी धीम्या गतीने चालते. जसा ताफा त्यांच्या सर्वात धीम्या जहाजाच्या गतीनुसार चालतो. म्हणूनच आज जगणे खूप सोपे आहे. आजच्या काळात कुटुंब चालवण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काही खास बुद्धी किंवा कौशल्य लागत नाही. त्यामुळे आपल्याकडे एक सुरक्षितता आहे, जर कोणाला ही हवी असेल तर. पण आपल्याला ठरवायला हवं की या सुरक्षितेच्या पातळीवरून किती उंच उडायचं आहे. आता जगाच्या सर्वात विचित्र रहस्याकडे परत जाऊया, जी गोष्ट मला आज तुम्हाला सांगायची आहे. लोक जे उद्दिष्ट ठरवतात ती का यशस्वी होतात आणि ज्यांच्याकडे उद्दिष्ट नाहीत ते का अपयशी ठरतात. चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी जर तुम्ही पूर्णपणे समजून घेतली तर तुमचं आयुष्य लगेच बदलून जाईल. जर तुम्ही अगदी समजून घेतलं की मी काय सांगतोय, तर तुमचं आयुष्य पुन्हा तसंच राहणार नाही. अचानक तुमच्याकडे चांगली संधी येऊ लागेल. तुम्हाला हवं ते सहज मिळायला लागेल. आणि आतापासून तुम्हाला तुमच्या समस्या, चिंता आणि आतून सतत टोचणारी काळजी ज्याचा सामना करावा लागणार नाही. शंका, भीती हे सगळं जुनं होऊन जाईल. यशाचं आणि अपयशाचं गुपित म्हणजे आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. आता पुन्हा तेच सांगतो. आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. इतिहासात भरात महान ज्ञानी, शिक्षक, तत्वज्ञ आणि भविष्यवक्ते अनेक गोष्टीवर एकमत नव्हते, पण या एका मुद्द्यावर मात्र सगळे पूर्णपणे सहमत होते. मार्कस ऑरेलियस, महान रोमन सम्राट, म्हणाला होता, मनुष्याचं आयुष्य त्याच्या विचारांवर अवलंबून असतं. बेंजामिन डिस्रॉयली असं म्हणाला, जर एखाद्या माणसाने थांबण्याचं धैर्य ठेवलं तर त्याला सगळं मिळतं. मी स्वतःला दीर्घ ध्यानाने यावर ठाम विश्वास दिला आहे की एखाद्या माणसाने एक निश्चित ध्येय ठरवला तर तो ते साध्य करतो आणि त्या ध्येयासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावल्यावर त्याला काहीच रोखू शकत नाही.
राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतो, माणूस तोच असतो ज्याचा विचार तो दिवसभर करतो. विल्यम जेम्स म्हणतो, माझ्या पिढीचं सर्वात मोठं शोध म्हणजे माणूस आपलं जीवन बदलू शकतो, फक्त त्याच्या विचारांची दृष्टी बदलून. आणि त्याने असंही म्हटलं आहे, आपण जर एखाद्या गोष्टीला खरोखर खोटी नसल्यासारखं वागवलं तर ती आपल्या आयुष्यात इतकी खूप जोडली जाईल की ती खरी होईल. ती आपल्या सवयी आणि भावना यांच्याशी इतकी घट्ट होईल की त्यावर आपली श्रद्धा असणं स्वाभाविक होईल. तो असंही म्हणतो, जर तुम्हाला एखादा परिणाम खरोखर हवा असेल तर तो तुम्ही नक्कीच साध्य कराल. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही श्रीमंत व्हाल. जर तुम्हाला शहाणं व्हायचं असेल तर तुम्ही शहाणं व्हाल. जर तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही चांगले व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला फक्त ती गोष्ट खरोखर मनापासून हवी असायला पाहिजे आणि त्या गोष्टीवर तुमचं संपूर्ण लक्ष असायला पाहिजे. तुम्ही एकाच वेळी असंख्य विसंगत गोष्टी मनात ठेवून त्यांना साध्य करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. बायबलमध्ये मार्क 9:23 मध्ये लिहिलं आहे, जर तुम्ही विश्वास ठेवू शकत असाल तर विश्वास ठेवणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पील म्हणाले होते, हा जगातील सर्वात महान नियमांपैकी एक आहे. मला खूपच इच्छा आहे की हे मी खूप लहान असताना शिकले असते, पण माझ्या जीवनाच्या उशिरा टप्प्यावर मी याचा शोध लावला आणि मला ते सर्वात महान शोध वाटला, जर देवा बरोबरच्या माझ्या नात्याशिवाय काही असेल तर. आणि हा महान नियम सोप्या शब्दात सांगायचं तर असं आहे, जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील. जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुम्ही सकारात्मक परिणाम साध्य कराल. हा एक साध्य तथ्य आहे जो समृद्धी आणि यशाच्या एक अद्भुत नियमांचा आधार आहे. केवळ 4 शब्दात सांगायचं झालं तर विश्वास ठेवा, यश मिळवा. विलियम शेक्सपियर असं म्हणतो, आपल्या शंका आपल्याला धोका देतात आणि आपण अनेक वेळा भीतीमुळे प्रयत्नच न करता जी चांगली गोष्ट जिंकू शकतो असतो ती गमावतो. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले, लोक नेहमी त्यांच्या परिस्थितीला दोष देतात. मला परिस्थितीवर विश्वास नाही. जे लोक यशस्वी होतात ते उठतात आणि त्यांना हवी असलेली परिस्थिती शोधतात. आणि जर ती मिळाली नाही तर ते ती परिस्थिती स्वतः तयार करतात. हे अगदी स्पष्ट आहे नाही का? आणि प्रत्येक व्यक्ती ज्याने हे शोधून काढले, थोड्या काळासाठी विश्वास ठेवला की तोच तो पहिला होता. आपण ज्याबद्दल विचार करतो ते आपण बनतो. आता हे समजून घेणं सोपं आहे की जो माणूस एक ठोस आणि मूल्यवान ध्येयावर विचार करतो तो ते गाठणारच आहे, कारण त्याच्यावर त्याचं लक्ष केंद्रित आहे आणि आपण जे विचार करतो ते बनतो. त्याच्या उलट, ज्याचं कोणतंही ध्येय नाही, ज्याला कुठे जायचं आहे ते माहीत नाही आणि ज्याचं विचार गोंधळ, चिंता, भीती आणि काळजीने असतात, तो माणूसही आपल्या विचारांचं रूप धारण करतो. त्याचं आयुष्य अस्वस्थता, भीती, चिंता आणि काळजीचं बनतं. आणि जर तो काहीच विचार करत नसेल तर त्याचं आयुष्यही काहीच बनत नाही. आता हे कसं काम करतं? आपण ज्याबद्दल विचार करतो तेच आपण का बनतो? चला मी तुम्हाला सांगतो हे कसं काम करतं. ज्या प्रमाणात आपल्याला माहीत आहे यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, ज्याचा माणसाच्या मनाशी संबंध आहे. समजा एका शेतकऱ्याजवळ काही जमीन आहे आणि ती जमीन खूप सुपीक आहे. आता त्या शेतकऱ्याला निवड आहे की त्याने त्या जमिनीत काय लावायचं आहे. जमिनीत काय लावायचं ते शेतकऱ्याच्या निर्णयावर अवलंबून आहे. आता आपण माणसाच्या मनाची तुलना या जमिनीशी करत आहोत, कारण मनही जमिनीप्रमाणे आहे. त्याला काही फरक पडत नाही तुम्ही काय लावत आहात. ते तुम्हाला जे काही लावाल तेच परत देईल, पण ते काय लावताय याचा फरक मनाला पडत नाही. आता धरून चला की शेतकऱ्याच्या हातात 2 बिया आहेत, एक मका आणि दुसरी विषारी वनस्पती. तो 2 छोटे खड्डे करतो, एकामध्ये एक मका लावतो आणि दुसऱ्यामध्ये विषारी वनस्पती बी. मग तो खड्डे झाकून घेतो, पाणी घालतो आणि त्याची काळजी घेतो. आणि काय होईल? निश्चितच जमीन जे पेरले आहे तेच परत करेल. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जसं तुम्ही पेराल तसंच तुम्हाला परत मिळेल. जमिनीत काहीच फरक पडत नाही. ती मका सारखंच विषारी वनस्पती देखील भरपूर परत देईल. त्यामुळे 2 झाडं उगवतील, एक मका आणि एक विषारी वनस्पती. आता माणसाचं पण जमिनीपेक्षा खूप अधिक सुपीक, अद्भुत आणि रहस्यमय आहे. पण तेही तसंच काम करतं. त्याला काही फरक पडत नाही तुम्ही काय लावताय, यश किंवा अपयश, ठोस मूल्यवान ध्येय किंवा गोंधळ, गैरसमज, भीती, चिंता. पण जे काही तुम्ही त्यात लावाल तेच तुम्हाला परत मिळेल. बघा, माणसाचं मन हा जगातील शेवटचा मोठा, अजून न समजलेला भाग आहे. त्यात आपल्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती दडलेली आहे. आपण त्यात जे काही पेरू इच्छितो तेच ते आपल्याला परत देईल. आता तुम्ही म्हणाल, जर हे खरं असेल तर लोक त्यांच्या मनाचा जास्त वापर का करत नाही? तर मी असं म्हणेन, त्याचं उत्तर त्यांनी शोधलं आहे. आपलं मन जन्मतः
आपल्याला मोफत मिळतं आणि जे आपल्याला मोफत मिळतं त्याला आपण कमी महत्त्व देतो. पण ज्यासाठी आपण पैसे मोजतो त्याला जास्त महत्त्व देतो. पण इथे विरोधाभास आहे. कारण खरं तर उलट आहे. जीवनातील सगळ्यात मौल्यवान गोष्टी आपल्याला मोफत मिळतात. आपलं मन, आपली आत्मा, आपलं शरीर, आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा, आपली बुद्धिमत्ता, आपल्या कुटुंबावरचा आणि मित्रांवरचा प्रेम, या सगळ्या अमूल्य गोष्टी आपल्याला मोफत मिळतात. पण ज्यासाठी आपण पैसे मोजतो त्या गोष्टी खूप स्वस्त आहेत आणि कधीही पुन्हा तयार केल्या जाऊ शकतात. एक चांगला माणूस संपूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो आणि पुन्हा संपत्ती निर्माण करू शकतो. तो असं अनेक वेळा सुरू शकतो. जरी आपलं घर जळून गेलं तरी आपण ते पुन्हा बांधू शकतो. पण आपल्याला मोफत मिळालेल्या गोष्टी कधीच परत मिळत नाही. आपण आपल्या मनाचा वापर पुरेसा करत नाही, कारण आपण त्याला गृहीत धरतो. अधिक परिचित असलेल्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपलं मन कोणतंही काम करू शकतं, पण आपण ते साधारणपणे छोट्या कामांसाठी वापरतो, मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी नाही. विश्वविद्यालयांनी सिद्ध केले आहे की आपल्यापैकी बहुतांश लोक त्यांच्या क्षमता फक्त 10% वापरतात. आता ठरवा तुम्हाला काय हवं आहे. तुमचं ध्येय तुमच्या मनात रोवा. हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असेल. तुम्हाला उत्कृष्ट विक्रेता व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या कंपनीत किंवा समाजात मोठं होऊन दाखवायचं आहे का? फक्त तुमचं ध्येय तुमच्या मनात ठेवा, त्याची काळजी घ्या आणि त्या दिशेने सातत्याने काम करा. ते नक्कीच सत्यात उतरेल. ते नुसतं सत्यात येईलच नाही, तर त्यात अपयश होण्याची शक्यताच नाही. हे एक नियम आहे. जसं सर आयझॅक न्यूटन नियम, गुरुत्वाकर्षणाचे नियम आहेत. तुम्ही इमारतीवरून उडी मारली तर तुम्ही नेहमीच खालीच याल, कधीच वर जाणार नाही. आणि हेच सगळ्या निसर्ग नियमासाठीही लागू आहे. ते नेहमीच काम करतात. ते बदलत नाही. तुमच्या ध्येयाबद्दल आरामात सकारात्मक विचार करा. तुमचं ध्येय गाठल्याचं तुमच्या मनात चित्र तयार करा. तुम्ही तुमचं ध्येय गाठल्यानंतर ज्या गोष्टी कराल त्या करत असल्याचं तुमच्या डोळ्यासमोर चित्र तयार करा. आपला काळ फेनोब युग म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये ताण, चिंतेमुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. आपण आरोग्याच्या बाबतीत खूप पुढे गेलो असलो तरी आपण आपल्या छोट्या मोठ्या समस्यांमध्ये इतके अडकलो की ताणामुळे लवकर मृत्यू ओढतो. हे सगळं आपणच आपल्या विचारांच्या सवयीमुळे स्वतःवर आणतो. प्रत्येक व्यक्ती तिच्या विचारांचा एकूण परिणाम आहे. ती जिथे आहे तिथे ती स्वतःच्या विचारांनी पोहोचली आहे. जरी ती हे मान्य करत नसेल तरी आपल्या आज आणि उद्या विचारलेल्या गोष्टी आपलं भविष्य घडवतील. आपलं आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून असतं. मला एक वेळ आठवतो जेव्हा मी अॅरिझोनामधून गाडी चालवत होतो आणि मला एक प्रचंड मोठी माती उचलणारी मशीन दिसली, जी 35 मैल प्रति तासाच्या वेगाने जात होती. त्यात जवळपास 30 टन माती भरलेली होती. त्या प्रचंड मशिनीवर एक छोटासा माणूस बसला होता, जो स्टेअरिंग व्हीलने ते मशीन चालवत होता. ते दृश्य पाहून मला मनुष्याच्या मनाचं तेच उदाहरण वाटलं. फक्त कल्पना करा की तुमच्याकडे एवढी मोठी शक्ती आहे. तुम्ही हातावर हात ठेवून त्या मशिनीला स्वतःच कुठेही जात राहू देणार नाही, की तुम्ही हातात घट्ट पकड घेऊन त्या शक्तीला एका ठरवलेल्या योग्य दिशेने नेत राहणार. तुमच्या हातात आहे निर्णय. तुम्ही ड्रायव्हर सीटवर आहात, ज्याचं पालन करून यश मिळतं. तोच नियम तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आपले विचार नियंत्रित करणे आवश्यक आहे. तोच नियम तुम्हाला यश, संपत्ती, आनंद मिळवून देऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य वाया घालू शकतो. हे सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं, चांगलं की वाईट. हा जगातील सगळ्यात अनोखा रहस्य आहे. आता मी तुम्हाला अनोखा का म्हणतो आणि रहस्य का म्हणतो? खरं म्हणजे हे अजिबात रहस्य नाही. प्राचीन काळातील विद्वानांनी पहिल्यांदा हे सांगितले आणि हे बायबलमध्ये देखील अनेक वेळा आढळतं. पण फारच कमी लोकांना ते शिकलं आहे किंवा समजलं आहे. म्हणूनच ते अनोखं आहे आणि कुठल्याशा अजब कारणामुळे ते आजही एक प्रकारचं रहस्य बनून राहिलं आहे. माझा विश्वास आहे तुम्ही तुमच्या शहराच्या मुख्य रस्त्यावर जाऊन लोकांना विचारलं की यशाचे रहस्य काय आहे, तर तुम्हाला महिन्यात एकही माणूस सापडणार नाही जो त्याचं उत्तर देईल. आता ही माहिती आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. जर आपण ती खरोखर समजून घेतली आणि लागू केली, हे केवळ आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठीच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, आपल्या कुटुंबांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि मित्रांसाठी देखील महत्त्वाची आहे.
जीवन एक रोमांचक साहस असलं पाहिजे. ते कधीही कंटाळवाणं होऊच नाही. एक व्यक्ती संपूर्णपणे जगली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. तिला सकाळी बिछाण्यातून बाहेर पडायला आनंदी असायला हवा. तिला जी कामं आवडतात ती करायला हवीत, कारण ती त्यात चांगली आहे. एकदा मला ग्रो पॅटरसन यांचं भाषण ऐकायला मिळालं, जो टोलेडो डेली ब्लेडचा संपादक आहे. आणि जेव्हा त्यांनी भाषण संपवलं, तेव्हा त्यांनी काहीतरी असं सांगितलं की ते मी कधीही विसरलं नाही. ते म्हणाले, वृत्तपत्र व्यवसायातील माझ्या वर्षामुळे मला अनेक गोष्टी पटल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे लोक मुळात चांगले आहेत आणि आपण कुठून तरी आलो आहोत आणि कुठेतरी जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला इथे आपला वेळ रोमांचक साहस बनवायला हवा. विश्वाच्या शिल्पकाराने कोठेही जाणारा पायऱ्या बांधल्या नाहीत आणि सर्वात महान शिक्षक गॅलिलीच्या मैदानातील शिल्पकाराने आपल्याला अनेक वेळा एक रहस्य दिले. तुमचा ज्यावर विश्वास आहे ते तुम्हाला मिळेल. मी जगातील सर्वात अजब रहस्य स्पष्ट केले आहे आणि ते कसं कार्य करत ते सांगितलं आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या रहस्याची खरं खोटं तपासून तुमच्या जीवनात किती मोठं बदल घडू शकता. मी तुम्हाला एक 30 दिवसांचा प्रयोग करायला सांगतो. हे सोपं असणार नाही, पण जर तुम्ही हे चांगलं प्रयत्न केलं, तर हे तुमचं आयुष्य चांगलं बदलून टाकेल. 17व्या शतकात सर आयझॅक न्यूटन, इंग्रजी गणितज्ञ आणि नैतिक तत्वज्ञानं आपल्याला भौतिकशास्त्राच्या नैसर्गिक नियमांची ओळख दिली, जे मानवावर देखील लागू होतात. जसे ते ब्रह्मांडातल्या वस्तूंच्या हालचालीवर लागू होतात. आणि या नियमांपैकी एक म्हणजे प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. आपल्यावर हे असे लागू होतं की आपण त्याची योग्य किंमत चुकवल्याशिवाय काही मिळू शकत नाही. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचे परिणाम तुमच्या प्रयत्नावर पूर्णपणे अवलंबून असतील. डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला बराच काळ कठोर अभ्यासाची किंमत चुकावी लागते. विक्रीत यशस्वी होण्यासाठीही. आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येकाला त्यांच्या विक्री क्षमतेनुसारच यश मिळतं. कुटुंबाला आपल्या विचारांवर विश्वास ठेवायला ला लावणं, शाळेमध्ये शिक्षकाचं महत्त्व पटवणं, मुलांना चांगलं आणि प्रामाणिक जीवन जगण्याचे फायदे समजावणं, सहकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना खास व्यक्ती होण्याचं महत्त्व पटवणं, या सर्व गोष्टींमध्येही विक्रीत यश मिळवण्यासाठी मेहनत आणि त्यासाठीही किंमत चुकावी लागते. आता ती किंमत काय आहे? बरं, अनेक गोष्टी आहेत. प्रथम, हे भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या समजून घेणं आहे की आपण जे विचार करतो ते आपण अक्षरशः बनतो. जर आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हे पूर्णपणे समजून घेणं आहे. तुम्ही जसे पेराल तसेच कापणी कराल. दुसरं म्हणजे आपल्या मनावर लादलेल्या सर्व बंधनांना दूर करणं आणि त्याला उंच उडू देणं, जसं ते नैसर्गिकरित्या तयार झालं आहे. आपल्या मर्यादा आपणच घालून घेतलेल्या आहेत आणि आज तुमच्यासाठी संधी अमर्यादा आहेत. हे समजणं, अरुंद विचारसरणी आणि पूर्वग्रहांवर मात करणं. तिसरं म्हणजे आपल्या स्वतःच्या समस्यांवर सकारात्मक विचार करण्यासाठी आपल्या सर्व धैर्याचा वापर करणं. आपल्यासाठी एक निश्चित आणि स्पष्ट लक्ष ठेवणं. आपल्या अद्भुत मनाला विविध दृष्टिकोनातून आपल्या लक्ष्याबद्दल विचार करून देणं. तुमच्या कल्पनाशक्तीला वेगवेगळ्या शक्य समाधानांवर मुक्तपणे विचार करू देणं. तुमच्या उद्दिष्ट साध्य करण्यात कोणत्याही परिस्थितीला तुम्हाला हरवण्याइतके ताकद आहे, यावर विश्वास ठेवणं नाकारणं. जेव्हा तुमचा मार्ग स्पष्ट असेल, तेव्हा त्वरित आणि ठरवलेली पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. आणि हे सतत लक्षात ठेवा की तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या हिऱ्याच्या शेताच्या मध्यभागी आहात, जसं रसेल कॉन्वेल यांनी सांगितलं होतं. चौथं, तुम्ही जे कमवता त्यातले किमान 10% बचत करा. हे लक्षात ठेवा की तुमच्या सध्याची नोकरी कोणतीही असली तरी जर तुम्ही मेहनत करण्यास तयार असाल, तर त्यात खूप शक्यता आहे. आता प्रत्येकाला आनंदी जीवन जगण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया. हे निसर्गाने कुठल्याही किमतीसाठी योग्य ठरवलेले आहे. 1. तुम्ही जे विचार करता ते तुम्ही व्हाल. 2. कल्पनाशक्ती हा शब्द लक्षात ठेवा. तुमचं मन उंच उडू द्या. 3. धैर्य. दररोज तुमच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. 4. तुम्ही कमवलेल्या रकमेचा 10% बचत करा. आणि क्रिया विचारांचा काही उपयोग नाही, जोपर्यंत आपण त्या विचारांवर कृती करत नाही. आता मी तुम्हाला 30 दिवसांच्या प्रयोगाचे रूपरेषा सांगण्याचा प्रयत्न करीन. आता हे लक्षात ठेवा की हा प्रयोग करून तुम्हाला गमवण्यासारखं काही नाही आणि तुम्हाला मिळवण्यासाठी सर्व काही आहे. प्रत्येकाबद्दल 2 गोष्टी सांगता येतील. पहिला, आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवे असते. दुसरा,
आपल्यापैकी प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटते. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुम्हाला काय हवे आहे ते तुम्ही कार्डवर लिहावे, अशी माझी इच्छा आहे. ते अधिक पैसे असू शकते. कदाचित तुम्हाला तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल किंवा विशिष्ट रक्कम कमवायची असेल. ते एक सुंदर घर असू शकते. तुमच्या कामात यश मिळू शकते. हे जगातील एक विशिष्ट स्थान असू शकते. ते अधिक सुसंगत कुटुंब असू शकते. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवे असते. तुमच्या कार्डवर तुमच्या इच्छांची विशिष्टपणे नोंद करा. हे एकच लक्ष असावे आणि स्पष्टपणे परिभाषित असावे. तुम्हाला हे कोणाला दाखवायचं नाही, पण तुम्ही हे तुमच्याबरोबर ठेवा, जेणेकरून तुम्ही दिवसात अनेक वेळा याकडे पाहू शकाल. प्रत्येक सकाळी तुम्ही उठल्यानंतर या गोष्टीचा आनंदी, आरामात, सकारात्मक पद्धतीने विचार करा आणि लगेच तुम्हाला काम करण्यासाठी, बिछाण्यातून उठण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी काहीतरी मिळेल. दिवसभर जसे तुम्हाला संधी मिळेल, तसेच रात्री झोपण्यापूर्वीही याकडे पहा. याकडे बघताना लक्ष ठेवा की तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनाल आणि तुम्ही तुमच्या लक्ष्याबद्दल विचार करत आहात. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की लवकरच हे तुमचं होईल. खरं तर तुम्ही याला तुमचं बनवता. ज्या क्षणी तुम्ही ते लिहिता आणि त्यावर विचार करायला लागता, तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात जाताना तुमच्या आजूबाजूच्या समृद्धीकडे पहा. तुम्हाला या समृद्धीवर तितकाच अधिकार आहे जितका कोणत्याही जीवाला. हे तुमचं आहे तुमच्या मागणीवर. आता कठीण भागाकडे वळूया. हे अवघड आहे कारण यामुळे नवीन सवयी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. नवीन सवयी सोप्या पद्धतीने तयार होत नाहीत, पण एकदा तयार झाल्यावर त्या तुम्हाला आयुष्यभर साथ देतील. तुम्हाला जी भीती आहे त्या गोष्टीवर विचार करणं थांबवा. प्रत्येक वेळेस जेव्हा तुमच्या मनात भयानक किंवा नकारात्मक विचार येतो, तेव्हा त्याऐवजी तुमच्या सकारात्मक आणि महत्त्वाच्या लक्ष्याचा मानसिक चित्र तयार करा. अशी वेळ येईल की तुम्हाला थांबायचं वाटेल. नकारात्मक विचार करणे नेहमीच सोपे असते. त्यामुळेच फक्त 5% लोक यशस्वी होतात. तुम्हाला आता सुरुवात करायला हवी, ज्यामुळे तुम्ही त्या यशस्वी गटात येऊ शकाल. तुम्हाला 30 दिवसांपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायचं आहे. हे फक्त त्याच गोष्टीबद्दल विचार करेल ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. या 30 दिवसांच्या प्रयोगात तुम्हाला जे करायचं आहे त्यापेक्षा अधिक मेहनत करावी लागेल. आनंदी सकारात्मक दृष्टिकोन ठेवताना तुम्ही पूर्वीपेक्षा स्वतःला जास्त द्या. हे करताना लक्षात ठेवा की तुम्ही ज्या प्रमाणात देता त्यानुसार तुमच्या आयुष्यातील परतावा असेल. ज्यावेळी तुम्ही काम करण्यासाठी एक लक्ष ठरवता, त्यावेळी तुम्ही लगेचच यशस्वी व्यक्ती बनता. तुम्ही त्या दुर्मिळ आणि यशस्वी व्यक्तीमध्ये सामील होता, ज्यांना त्यांचे गंतव्य माहीत असते. 100 लोकांमधून तुम्ही टॉप 5 येता. तुमच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे सर्व काही तुमच्यापेक्षा मोठ्या शक्तीवर सोडा. तुम्हाला फक्त हे माहीत असणे आवश्यक आहे की तुम्ही कुठे जात आहात. उत्तर तुम्हाला आपोआप सापडतील. सर्मॉन ऑन द माउंट मधील शब्द लक्षात ठेवा आणि चांगले लक्षात ठेवा. तुमच्या परीक्षेच्या या महिन्यात त्यांना सतत तुमच्या समोर ठेवा. विनंती करा, तुम्हाला दिलं जाईल. शोधा, तुम्हाला सापडेल. ठोका आणि ते तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी विनंती करतो त्याला मिळेल आणि जो शोधतो त्याला सापडेल आणि जो ठोकतो त्याच्यासाठी ते उघडेल. हे तितकेच अद्भुत आणि सोपं आहे. खरं तर हे इतकं साधं आहे की आपल्या गुंतागुंतीच्या जगात वयस्क व्यक्ती हे समजून घेणं कठीण आहे की त्याला फक्त एक उद्दिष्ट आणि विश्वासाची गरज आहे. 30 दिवस तुमचे सर्वोत्कृष्ट करा. जर तुम्ही विक्रेता असाल तर तुमच्या कामात असं धाडसाने सामील व्हा जसं तुम्ही कधीच केलं नाही. गडबडीत न राहता शांत आणि आनंदी मनाने काम करा. कारण वेळेत केलेलं काम तुम्हाला हवी असलेली समृद्धी मिळवून देईल. तुम्ही जर गृहिणी असाल तर तुमच्या 30 दिवसांचा प्रयोग पूर्णपणे देण्यात घाला आणि काहीही परत मिळवण्याचा विचार न करता तुम्हाला तुमच्या जीवनात यामुळे किती फरक पडतो हे पाहून आश्चर्य वाटेल. तुमच्या नोकरीची पर्वा न करता 30 दिवस तुमच्या कामात तुमचा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही प्रत्येक दिवशी तुमच्या लक्ष्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला तुमच्या नवीन जीवनाची किती जादू दिसेल हे पाहून आश्चर्य वाटेल. डोरोथिया ब्रेड एक उत्कृष्ट संपादक आणि लेखक. तिने स्वतःसाठी हे शोधले आणि तिच्या सुंदर पुस्तक वेक अप अँड लिव्ह मध्ये याबद्दल सांगितले. तिची संपूर्ण तत्वज्ञान या शब्दामध्ये समावलेली आहे. असं वागा की अपयश असंभव आहे. तिने आपल्या परीक्षेला विश्वासाने आणि निष्ठेने केले आणि तेच संपूर्ण जीवन असाधारण यशात बदलले. आता तुम्ही 30 पूर्ण दिवसांची परीक्षा घ्या. तुम्ही या चाचणीची सुरुवात करण्यापूर्वी ठरवा की तुम्ही यामध्ये टिकणार आहात. तुम्ही धैर्याने वागल्यामुळे तुम्ही विश्वास दाखवत आहात. धैर्य हे विश्वासाचे दुसरे नाव आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही कधीही टिकणार नाही.
जर तुम्ही पहिल्या 30 दिवसात असफल झालात, म्हणजे तुम्हाला अचानक नकारात्मक विचारांनी पछाडले, तर तुम्हाला त्या ठिकाणाहून पुन्हा सुरुवात करावी लागेल आणि आणखी 30 दिवस जावे लागेल. हळूहळू तुमच्यात एक नवीन आवड निर्माण होईल. जोपर्यंत तुम्ही त्या अद्भुत अल्पसंख्येतील एक बनत नाही, ज्यांना प्रत्यक्षात काही अशक्य नाही, आणि त्या कार्डला विसरू नका. हे नवीन जीवनशैली सुरू करताना अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डच्या एका बाजूला तुमचं लक्ष लिहा, जे काही असो. दुसऱ्या बाजूला सर्मन ऑन द माउंट मधून उत्कृष्ट केलेले शब्द लिहा. विनंती करा, तुम्हाला दिलं जाईल. शोधा, तुम्हाला सापडेल. टोका, तुमच्यासाठी उघडेल. कोणतेही महान कार्य प्रेरणाशिवाय साध्य झालेले नाही. या महत्त्वाच्या पहिल्या 30 दिवसात तुमची प्रेरणा उच्च स्तरावर ठेवा. सर्वात महत्त्वाचं, चिंता करू नका. चिंता भय निर्माण करते आणि भय तुम्हाला कमजोर करते. तुमच्या चाचणीच्या दरम्यान तुम्हाला चिंता आणणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सगळं तुम्हीच करायचा प्रयत्न करणे. तुम्हाला फक्त तुमचं लक्ष समोर ठेवलं पाहिजे. बाकीचं सगळं आपोआप नीट होईल. तुमच्या मनाला शांत आणि आनंदी ठेवणे देखील लक्षात ठेवा. लहान गोष्टींनी तुम्हाला त्रास देऊ नये आणि तुमच्या मार्गावरून भटकू नये. आता या चाचणीला करणं कठीण असल्याने काही लोक म्हणतील, बरं, मला का कष्ट करायचे? पण विचार करा, दुसऱ्या पर्यायाबद्दल. कोणालाही अपयशी व्हायचं नाही. कोणीही एक सामान्य व्यक्ती बनू इच्छित नाही. कोणीही चिंता, भय आणि निराशाने भरलेले जीवन जगू इच्छित नाही. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जे पेरायचं आहे ते तुम्हाला मिळेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेरले, तर तुमचं जीवन नकारात्मक गोष्टींनी भरलेलं असेल. जर तुम्ही सकारात्मक विचार पेरले, तर तुमचं जीवन आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक असेल. आता तुम्हाला हळूहळू रेकॉर्डवर काय ऐकले ते विसरण्याची प्रवृत्ती होईल. त्यामुळे हे नियमितपणे ऐकत राहा. तुमच्या नवीन आवडी निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याची तुम्हाला वारंवार आठवण करून द्या. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र करा आणि नियमित अंतराने येथे काय सांगितले गेले आहे ते ऐका. तुम्हाला माहित आहे की बहुतेक पुरुष तुम्हाला सांगतील की त्यांना पैसे कमवायचे आहेत, पण ते कायदा समजून न घेता. पैसे कमवणारे फक्त नाण्यांच्या ठिकाणी काम करतात. बाकीच्यांनी पैसे कमवायला हवे. म्हणूनच जे लोक काही विनामूल्य मिळवण्यासाठी किंवा फुकटचा फायदा घेण्यासाठी शोध घेतात, ते आयुष्यात अपयशी ठरतात. पैसे कमवण्याचा एकटा मार्ग म्हणजे लोकांना आवश्यक आणि उपयोगी सेवा किंवा उत्पादने प्रदान करणे. आपण आपल्या उत्पादन किंवा सेवेसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या पैशांचे आदान-प्रदान करतो. त्यामुळे कायदा असा आहे की आपल्या आर्थिक परताव्याचे प्रमाण आपल्या सेवेशी थेट संबंधित असते. यश म्हणजे पैसे कमवणे नाही. पैसे कमवणे हे यशाचे परिणाम आहे आणि यश आपल्या सेवेशी थेट संबंधित आहे. बहुतेक लोकांना हा कायदा उलटा वाटतो. त्यांना असं वाटतं की तुम्ही बरेच पैसे कमवले तर तुम्ही यशस्वी आहात. पण सत्य हे आहे की तुम्ही फक्त यशस्वी झाल्यावरच पैसे कमवू शकता. हा एक माणसाच्या गोष्टीसारखा आहे, जो चुलीसमोर बसला आणि तिला सांगितलं, तू आधी मला उष्णता दे, मग मी लाकडे टाकेन. तुम्हाला किती पुरुष आणि स्त्रिया माहीत आहेत, किंवा तुम्हाला वाटतं की आज किती आहेत, जे आयुष्याबद्दल अशीच वागणूक घेतात? लाखो आहेत. आपल्याला उष्णता मिळवण्यासाठी लाकडे टाकणे लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला पैसे मिळवण्यासाठी आधी सेवा द्यावी लागेल. पैशांबद्दल चिंता करू नका. सेवा द्या, बांधा, काम करा, स्वप्न पहा, तयार करा. हे करा आणि तुम्हाला समजेल की तुमच्याकडे येणाऱ्या समृद्धीची आणि विपुलतेची कोणतीही मर्यादा नाही. समृद्धी हा परस्पर देवाणघेवाणीच्या कायद्यावर आधारित आहे. कोणतीही व्यक्ती जिचा समृद्धीत योगदान असतो ती स्वतःहून समृद्ध होते. कधीकधी परतावा तुम्ही ज्या लोकांना सेवा देता त्यांच्याकडून येणार नाही, पण तो तुमच्याकडे कुठून तरी येईल, कारण हा कायदा आहे. प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरोधी प्रतिक्रिया असते. तुमच्या 30 दिवसांच्या चाचणीच्या काळात लक्षात ठेवा की तुमचं यश नेहमीच तुम्ही दिलेल्या सेवांच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर अवलंबून असेल. आणि पैसे या सेवेसाठी मोजमाप असतात. कोणीही स्वतः समृद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत तो इतरांना समृद्ध करत नाही. या कायद्याला कोणताही अपवाद नाही. तुम्ही अमेरिकेत कुठल्याही रस्त्यावर गाडी चालवली तरी तुम्हाला त्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या सेवांचा अंदाज येईल. तुम्ही कधी हा मोजमापाबद्दल विचार केला आहे का? हे अगदी रोचक आहे. काही जसे की मंत्री, पुजारी आणि इतर भक्त लोक त्यांच्या परताव्याचं मोजमाप आध्यात्मिक क्षेत्रात करतात, पण त्यांचे परतावे देखील त्यांच्या सेवेशी संबंधित असतात. एकदा का कायदा पूर्णपणे समजला की कोणताही विचार करणारा व्यक्ती स्वतःची भविष्यवाणी करू शकतो. जर त्याला अधिक हवं असेल तर त्याला त्याच्यावर ज्या लोकांवर तो परतावा घेतो त्यांना अधिक सेवा द्यावी लागेल.
जर त्याला कमी हवं असेल तर त्याला फक्त त्याची सेवा कमी करावी लागेल. तुम्हाला हवे असलेल्या गोष्टींसाठी ही किंमत द्यावी लागेल. तुम्ही इतरांना गंडवून स्वतःला समृद्ध करू शकता. असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त स्वतःला गंडवूनच संपता. जसे तुम्ही श्वास घेता तसे तुम्ही जे दिलंय तेच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही हे टाळू शकता. हे अशक्य आहे. तुरुंग आणि रस्त्यावर फिरणारे लोक आहेत ज्यांनी फक्त स्वतःसाठी नवीन कायदे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण माणसांचे कायदे टाळू शकतो, पण काही मोठे कायदे आहेत जे मोडता येत नाहीत. एका प्रसिद्ध वैद्यकीय डॉक्टराने नुकतेच यश मिळवण्यासाठी 6 टप्पे सांगितले. पहिला, तुमच्यासाठी एक ठराविक उद्दिष्ट ठरवा. दुसरा, स्वतःला कमी लेखणं थांबवा. तिसरा, तुम्ही यशस्वी का होऊ शकत नाही या सर्व कारणांचा विचार करणे थांबवा आणि त्याऐवजी तुम्ही का यशस्वी होऊ शकता त्या सर्व कारणांचा विचार करा. चौथा, तुमच्या बालपणात तुमच्या मनोवृत्त्या कुठून आल्या ते शोधा आणि तुम्हाला हे विचार करण्याची सुरुवात कुठून झाली ते हे शोधण्याचा प्रयत्न करा. पाचवा, तुम्ही ज्या व्यक्तीचे रूप धारण करू इच्छिता त्या व्यक्तीचे वर्णन लिहा आणि त्यानुसार तुमची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करा. सहावा, तुम्ही ठरवलेल्या यशस्वी व्यक्तीची भूमिका निभवा. हे शब्द लिहिणारा डॉक्टर म्हणजे पश्चिम किनाऱ्याचे प्रसिद्ध मानसिक वैद्य डेव्हिड हेरॉल्ड पिक, MD. इतिहासाच्या सुरुवातीपासून सर्व तज्ञांनी तुम्हाला सांगितले आहे की तुम्हाला हवे ते व्यक्तिमत्व बनण्यासाठी तुम्ही किंमत चुकवायला हवी. यशस्वी न होण्यापेक्षा हे इतके कठीण नाही. तुमची 30 दिवसांची चाचणी करा, मग ती पुन्हा करा आणि पुन्हा करा. प्रत्येक वेळी हे तुमच्यात अधिक सामील होईल, जोपर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कसे जगू शकता. या नवीन पद्धतीने जगा आणि समृद्धीच्या दारांनी तुमच्यावर अशी संपत्ती ओतेल जी तुम्ही कधीही स्वप्नातही पाहिली नसेल. पैसे, हो, भरपूर पैसे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही त्या अद्भुत अल्पसंख्येत असाल जे शांत, आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात. आजपासून सुरुवात करा. तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, पण जिंकण्यासाठी एक जीवन आहे.